गाईज, आज आपण चाललोय वैभवच्या गावाला, कारण की आज त्याच्या गावची यात्रा आहे आणि त्यानिमित्त आपण त्याच्या गावाला जाणार आहे. ॲक्च्युली 4-5 वर्ष झाले तो आपल्याला खूप वर्ष झाले बोलवतो यात्रेला, पण आपण जाऊ नाही शकलो त्याच्या यात्रेला. खूप दिवस झाले. म्हणलं ह्या वर्षी आपण त्याच्या यात्रेला जायचंच. पुण्याची ट्रॅफिक एवढी खतरनाक आहे की मला माझ्या घराच्या तिथून हडपसरला जायला 1.5 तास लागतात आणि त्या 1.5 तासामध्ये मी गावाला पोचेल. एवढी पुण्याची ट्रॅफिक खतरनाक आहे. वैभव शेठ, आम्हाला वैभव इकडे हडपसरमध्ये आलेला आहे. टाइम देऊन पण टायमिंगवर न येणारा माणूस म्हणजे वैभव. जे जुळून आले ते पण जुळणार नाहीत. गाठी 1.5 तासात पुण्यात येते. कोण तुमच्यासारखी लोक 1 तास लावतो भाऊ. आता डायरेक्ट कात्रजला मला सोडायला. काय बोलतो? 1 तास पाचवरनं गाडी काढली 1 तासात पोहोचलो. 1.5 तासात आमच्याकडे येते रे. असं स्टॉप म्हणजे थांबलो नाही तर येतो, थांबलो तर मग वेळ लागतो. आणि कसं असतं, कधी कधी शनिवार रविवार ट्रॅफिक असते, मग नाही. ट्रॅफिक नसलेल्या वेळेला येतो की आपण. कार्यकर्ता 4ला सांगितलेलं, 6:30ला माणूस आलाय. मग आता काय करायचं? यात्रा जायचं की नाही जायचं ह्याच्यावर प्रश्न होता, पण जायचंय. आता काय मटण खायचंय म्हणल्यावर जावंच लागलं. कुठं जायचंय? पडवी जायचं आहे. पडवीला. पण ते जिल्हा सांग ना कुठला? पडवी म्हणलं पुण्यातच येतं ना. पडवी पुण्यातच येतं. तालुका दौंड, जिल्हा पुणे. तालुका दौंड. आणि आपल्याला जायचंय पडवी. पडवीची मलिक बाबा यात्रा आहे पडवीची. आणि वैभव शेठ पडवीची असल्यामुळे आपल्याला तिथं जायचंय. गेले 7-8 वर्ष झाले वैभव यात्रेला बोलावतात आम्हाला, आज योग आलेला आहे. पण आज खूप दिवसातून योग आलाय. कारण की अलंकार शेट्टी एकटेच आहेत आज. एकटेच आपल्यावर राखू पण आहे की म्हणजे त्यांच्यावरती ताबा ठेवणारे हाय कमांड नाहीये. हायकमांड नसल्यामुळे आज आपल्याला भरपूर कमांड आलेला आहे. आणि शेट डिमांड मध्ये आहे. डिमांड होऊ शकतो. कुठेही करू शकतो. कुठेही काही करू शकतो. तेवढं आहे मात्र. मध्ये मागाशी गाड्या पाहिजे घरात नाही का आलो पाहिजे. आत्ताचा मुलगा आहे. वहिनी वगैरे नवीन पहिल्यावरच होता. चुकतो मला